मागच्या पिरियडमध्ये आपण द रिलेशनशिप बिटवीन रूट्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड इट्स कोइफिशियंट याच्यावर आपण चर्चा केली होती. तर याच्यावर ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आज आपण त्याचा अभ्यास करणार आहे. तर आता जर आपल्याला याच्यावर जे प्रश्न विचारलेले असतील तर कसे विचारतील की त्याच्यामध्ये आपल्याला रूट्स दिलेले असतील. रूट्स म्हणजे काय? अल्फा आणि बीटा. हे रूट्स दिल्यानंतर रिव्हर्स प्रोसेस म्हणजे फॅक्टर्स दिलेले आहे त्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचं आहे. तर मग प्रश्न असा येऊ शकतो, फॉर्म अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हुज रूट्स आर, म्हणजे त्याचे रूट्स हे आहे तर क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवा. तर याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.5 मधला दुसरा गणित आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे सम ऑफ रूट्स इक्वल टू -7, म्हणजे आपल्याला डायरेक्ट अल्फा प्लस बीटा इक्वल टू -7 दिलेलं आहे आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्स इक्वल टू 5 म्हणजे अल्फा इंटू बीटा इक्वल टू 5 हे आपल्याला डायरेक्ट दिलेलं आहे. तर मग या अल्फा आणि बीटा यांची मांडणी आपण कशी करतो तर आधी आपण ते समजून घेऊ. तर समजा इफ अल्फा अँड बीटा are the roots of a quadratic equation ax square plus bx plus c equal to 0, then आता क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं बनवायचं तर पहिली मेथड आहे याला, म्हणजे याला आपण असंही लिहू शकतो एक्स मायनस अल्फा एक्स मायनस बीटा इक्वल टू 0. एक्स मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा इक्वल टू 0. आणि दुसरी पद्धत कशी आहे? एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रॉडक्ट ऑफ रूट्स म्हणजे हे दोन वेगवेगळे प्रकार नाहीत, हे एकच प्रकार आहे दोन्ही. म्हणजे लिहिताना आपण असंही लिहू शकतो असंही लिहू शकतो. तर आता आपल्याला जो दुसरा प्रश्न दिलेला आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? सम ऑफ रूट्स इक्वल टू -7 म्हणजे याचा अर्थ झाला अल्फा प्लस बीटा इक्वल टू -7. आणि मग काय दिलेलं आहे दुसरं? प्रॉडक्ट ऑफ रूट्स इक्वल टू 5 म्हणजे अल्फा इंटू बीटा इक्वल टू 5. तर आपल्याला काय म्हणतात ते क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवा. तर मग फॉर्म्युला मी सेकंड फॉर्म्युला घेतो, हा सोपा आहे, याच्यामध्ये जास्त हे नाही आहे. तर मग एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स प्लस प्रॉडक्ट ऑफ रूट्स इक्वल टू 0. आता इथं अल्फा प्लस बीटा हे लिहिलं तरी चालेल, अल्फा इंटू बीटा हे लिहिलं तरी चालेल, पण इथं डायरेक्ट आपल्याला सम दिलेलं आहे आणि प्रॉडक्ट दिलेलं आहे. तर डायरेक्ट आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. मायनस हे मायनस आणि हे -7 एक्स प्लस मग काय होईल 5. प्रॉडक्ट किती दिलेलं आहे? 5. आता इथं लक्षात घ्या एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस 7x प्लस 5 इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे आपला आन्सर झाला. आले लक्षात? आता पहा आपल्याला मग तिसरा गणित सांगितलेलं आहे त्यांनी, इफ अल्फा बीटा आर रूट्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. तिसरा गणित काय सांगतो? इफ अल्फा बीटा आर रूट्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन 2x स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इक्वल्स टू 0. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे? फाइंड अल्फा प्लस बीटा अँड
अल्फा इंटू बीटा. आता आपल्याला ह्या दोन गोष्टी काढायच्या आहे. तर तुम्हाला माहिती आहे की अल्फा प्लस बीटा हे काय रूट्स आहे. त्याला कोइफिशियंट फॉर्ममध्ये लिहिताना कसं होतं, अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस बी अपॉन ए. तर आपल्याला ए, बी आणि सीच्या किमती काढाव्या लागतील. तर मग कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 2x स्क्वेअर मायनस 4x मायनस 3. तर a इक्वल टू किती होईल, कोइफिशियंट ऑफ x स्क्वेअर म्हणजे 2. b इक्वल टू कोइफिशियंट ऑफ x म्हणजे किती, मायनस 4. अँड c इक्वल टू कॉन्स्टंट टर्म मायनस 3. तर मग अल्फा प्लस बीटा. आता आपल्याला माहिती आहे मायनस बी अपॉन ए. तर लक्षात घ्या, हे मायनस आणि हे मायनस बी आणि मायनस 4, मायनस मायनस प्लस म्हणजे हे 4. एची व्हॅल्यू किती आहे, 2. म्हणजे 2 1 जा 2, 2 2 जा 4. म्हणजे अल्फा प्लस बीटा इक्वल टू किती आलं, 2. मग आपल्याला काय करायचं, अल्फा इंटू बीटा म्हणजे काय फॉर्म्युला आहे, सी अपॉन ए मीन्स कॉन्स्टंट टर्म किती आहे, मायनस 3 इंटू एची व्हॅल्यू किती आहे, 2. आता आधी साईनचं प्रोडक्ट, मायनस प्लस मायनस, 3 2 जा 6. तर हे आलं आन्सर -6. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इक्वल टू 2 अँड अल्फा इंटू बीटा इक्वल टू -6. तर अशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. अजून एक प्रकार कसा आहे, चौथा, म्हणजे याच्यामधला चौथा गणित. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. म्हणजे आपल्याला रूट्स दिलेले आहे, त्याच्यावरून काय बनवायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर मी दुसरा गणित घेणार आहे. दुसरा गणित याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 3 अँड -10. तर इथं काय होईल, अल्फा इक्वल टू 3 अँड बीटा इक्वल टू -10. तर मग क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचा फॉर्म्युला काय, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. तर एक्स स्क्वेअर मायनस अल्फाची व्हॅल्यू किती आहे, 3. आता नीट पहा, इथं प्लस आणि हे बीटा मायनस, प्लस मायनस मायनस 10 एक्स प्लस अल्फाची व्हॅल्यू किती आहे, 3 इंटू बीटाची व्हॅल्यू -10 इक्वल टू 0. तर मग आता इथं पहा, एक्स स्क्वेअर आधी ब्रॅकेट सॉल्व करायचं. आता 3 - 10, तर 3मधून 10 सबट्रॅक्ट करता येईल का, नाही करता येणार. तर मग -10मधून +3 आपण सबट्रॅक्ट केले, तर मग किती राहतील, -7. -7 आणि मायनस मायनस प्लस 7x. हे प्लस 7x कसं आलं, कळलं, ठीक. मग आता प्लस मायनस मायनस 3 10 जा 30 इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता याच्यानंतर आपण तिसरा गणित घेणार आहे. कितवा, तिसरा गणित म्हणजे चौथ्यामधलं तिसरा गणित. तर इथं 1/2 -1/2 1/2 अँड -1/2. तर याला आपण काय ॲज्युम केलं, अल्फा इक्वल टू 1/2 अँड बीटा इक्वल टू -1/2. तर मग काय फॉर्म्युला होईल, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. तर एक्स स्क्वेअर मायनस अल्फाची व्हॅल्यू 1/2. आता हे प्लस आणि बीटाची व्हॅल्यू किती, काय, मायनस, प्लस मायनस मायनस -1/2 एक्स प्लस मग हे अल्फा इक्वल टू 1/2 इंटू बीटा मीन्स -1/2 इक्वल टू 0. आता इकडे लक्षात घ्या, एक्स स्क्वेअर आता प्लस 1/2 -1/2 म्हणजे 1/2 प्लसमधून -1/2 सबट्रॅक्ट केलं, तर म्हणजे 2 इक्वल अँड अपोजिट नंबर्स मेक्स ऑलवेज 0. तर हे काय होईल, -0x. आता हे प्लस मायनस मायनस, आता हे इंटू आहे, इंटू असल्यामुळे न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर
इथं आपल्याला LCM वगैरे किंवा डिनॉमिनेटर सेम असणं आवश्यक नाही. इथं डायरेक्ट तुम्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यांचा सेपरेट मल्टिप्लिकेशन. तो 1 1 जा 1, मग 2 2 जा 4 इक्वल टू 0. तर लक्षात घ्या इथं आता हे डिवायडेड बाय 4 1/4 आहे, तर हे 4ला आपल्याला हटवायचं. तर हे डिवायडेडमध्ये, तर हे 4 हटवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाय ईच टर्म बाय 4. तर 4ने मल्टिप्लाय करावं लागेल, आहे का नाही? आठवतं का मागं? तर हे 4 इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे 4x स्क्वेअर मायनस आता 4 इंटू 0x मीन्स 0x मायनस आता 1/4 इंटू 4 इक्वल टू 0. हे 4 4 कॅन्सल. तर आपलं इक्वेशन काय आला, 4x स्क्वेअर मायनस 1 इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आले लक्षात? आता याच याच्यामधलं चौथा गणित आहे. आता तो चौथा गणित मी करून दाखवणार आहे. याच्यामध्ये कॉन्जुगेटिव्ह टर्म्स दिलेले आहे, जे आपण सर्टमध्ये मागच्या वर्षी शिकलेलो होतो. तर इथं काय दिलेलं चौथ्या गणितामध्ये, 2 मायनस √5 आणि 2 प्लस √5. त्याला आपण अज्युम केलं अल्फा इक्वल टू 2 मायनस √5 अँड बीटा इक्वल टू 2 प्लस √5. मग फॉर्म्युला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. तर एक्स स्क्वेअर मायनस आता अल्फाची व्हॅल्यू काय, 2 मायनस √5. कळलं? हे फक्त अल्फाची व्हॅल्यू. इथं प्लस, हे प्लस बीटाची व्हॅल्यू 2 प्लस √5 इंटू एक्स प्लस आता हे होईल 2 मायनस √5 आणि हे 2 प्लस √5 इक्वल टू 0. आता पहा इथं हे 2 प्लस 2 किती झाले, 4. हे झाले 4. आता हे मायनस √5 हे प्लस √5 हे दोन्ही काय झाले, कॅन्सल. म्हणजे इक्वल अँड अपोजिट नंबर, तर 0. तर इथं काय राहिला, नुसतं एक्स. आता याला पहा नीट. तर ए मायनस बी नंबर सेम आहे, फक्त साईनमध्ये डिफरन्स आहे. ए मायनस बी आणि ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर मायनस √5चा स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ते झालं एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस हे झालं 2 2 जा 4. आता मायनस अंडर रूट किंवा स्क्वेअर रूटचा स्क्वेअर केलं तर स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होते. तर हे नुसतं काय येईल, 5 इक्वल टू 0. तर मग हे झालं एक्स स्क्वेअर मायनस 4x. आता 4मधून -5 सबट्रॅक्ट करायचे. तर मग सबट्रॅक्ट करताना मोठ्या नंबरमधून -5 मायनस +4, तर -5मधून +4 गेले तर -1 इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. कळलं इथपर्यंत? आता ह्याच्यानंतर जे थोडे मोठे गणित आहे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, हे आपण पुढच्या पिरियडमध्ये पाहणार. जय हिंद, गुड बाय.